हॅलो मित्रांनो, आपण क्रूड ऑइलमध्ये एक परफेक्ट असा ट्रेड घेतला होता आणि त्या ट्रेडमागचा आपण तुम्हाला लॉजिक सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने तो ट्रेडचं ॲनालिसिस केलं आणि कशा पद्धतीने एंट्री घेतलेली आहे. तर फर्स्ट आपण या ठिकाणी मार्केट अपसाईड होतं. मार्केट अपसाईड असल्यामुळे आपण थोडा वेळ वेट केला. त्या ठिकाणी मार्केटने या ठिकाणी कन्सोलाइट केलं. कन्सोलाइट केल्याच्यानंतर एक आपण हॉरिझॉन्टल असा एक रेजिस्टन्स टाकला. तो रेजिस्टन्स टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक असं ब्रेकआउट आलेलं आहे. त्या ठिकाणी असं एक ब्रेकआउट आलेलं आहे. ब्रेकआउट आल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी बाईंग पोझिशन घेतलेली आहे. बाईंग पोझिशन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक फेक असा एक ब्रेकआउट तयार झाला. ब्रेकआउट तयार झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच ज्या कॅन्डलला ब्रेकआउट तयार झालेला आहे, म्हणजे ब्रेकआउट कोणत्या कॅन्डल तयार झाला? ब्रेकआउट या कॅन्डलला तयार झाला. ब्रेकआउट त्या कॅन्डलला तयार झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी त्यांचे स्टॉप लॉस ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवल्यामुळे त्या ठिकाणी एक लिक्विडिटी तयार झालेली आहे. मार्केटने ते फेक ब्रेकआउट असल्यामुळे मार्केट या ठिकाणी खाली आलं. त्यांचे सगळ्यांचे ब्रेकडाऊन त्या ठिकाणी लिक्विडिटी ग्रॅब केली आणि ती लिक्विडिटी ग्रॅब केल्याच्यानंतर आणखी एकदा बायर्सला थोड्या प्रमाणात इन्व्हाइट केलं आणि आपण त्याच बायरची वाट बघत होतो. त्या ठिकाणी एक परफेक्ट असं अपसाईड मोमेंटम दिलं आणि अपसाईड मोमेंटम दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी एक परफेक्ट अशी डोजी कॅन्डल तयार झाली. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एक परफेक्ट अशी डोजी कॅन्डल तयार झाली. डोजी कॅन्डल तयार झाल्याच्यानंतर ज्या लोकांनी या अप ट्रेंडला पोझिशन घेतलेली आहे, त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी असणार आणि त्या ठिकाणी पण एक लिक्विडिटी तयार झालेली आहे. ती लिक्विडिटी मार्केटने डाऊन ज्या ठिकाणी डोजी कॅन्डल तयार झाली, डोजी कॅन्डल तयार झाल्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यांची लिक्विडिटी ती लिक्विडिटी ग्रॅब केली. त्याच ठिकाणी आपण एक पोझिशन तयार केली आणि तुम्ही पाहू शकता एक परफेक्ट असं टार्गेट. म्हणजे तुम्ही कोणतंही मार्केटमध्ये एखादी पोझिशन तयार करण्याच्या आधी परफेक्ट असं ॲनालिसिस करत जा. तेच मार्केटमध्ये महत्त्वाचं आहे आणि त्या ॲनालिसिसचं बॅक टेस्टिंग करत जा.